निपाणीतील रामनगरमधील रस्त्यावरती असलेले अतिक्रमण घर हटाव कधी होणार अशी मागणी नागरिकातून केली जात आहे। निपाणीतील रामनगरमध्ये गेले 40 वर्षापासून नागरिक वस्ती आहे। त्या प्रमुख रस्त्याच्या लगत आडवी रस्ता असून त्यामध्ये घर बांधले आहे। त्याचे सर्व नकाशा व कागदपत्राची स्थानिक नागरिकातून पूर्तता केली आहेत। सर्व अधिकारीच्याकडे पाठविले असून सुद्धा अधिकारी वर्ग गप्प का बसले आहेत? हा नागरिकांची अन्याय दूर कधी होणार? का करीत नाहीत? दुर्लक्ष का करीत आहेत? अशी मागणी नागरिकातून केली जात आहे। लवकरात लवकर पाहणी करून याची खुलासा करावी अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी केली जात आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9731979496 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। आम्ही आता सध्या निपाणीतील रामनगर या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी रस्ता आणि रस्त्यामध्ये अतिक्रमण झालेले आहे। त्या ठिकाणी नागरिकांची तक्रार या ठिकाणी मांडली जात आहे। आपण बघूया या ठिकाणी। तुमचं नाव सांगा। माझं नाव संजय सूर्यवंशी। मी मागील 40 वर्षापासून रामनगर इथेच राहतो। हा रामनगरचा मेन रोड आहे। याचा सर्वे नंबर 173 आहे। याच्या पाठीमागचं 158 सर्वे नंबर आहे। हा जे पाठीमागं घर आहे हे पूर्ण रोडवर आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही नगरपालिकेला मागील 7 ते 8 महिने झालं कंटिन्यूज अर्ज देत आहे, पण त्यांचा काही रिप्लाय येत नाही। तसंच नगर योजना अधिकारी निप्पाणी ह्यांनासुद्धा मी अर्ज दिलेला आहे, तरी पण त्यांनी पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी अर्जाचा विचार केलेला नाहीत। त्यामुळं ह्यो आता लोकविषय आता ह्यो रेटा करून घेण्याचा विषय झालेला आहे। त्यामुळे पुढची कारवाई यांनी काय करतात ते जाणून घ्यायचं आहे। हा जो रस्ता आहे पूर्ण ह्या रस्त्यावरच घर बांधलेला आहे। पुन्हा ह्याच्या पाठीमागे जो प्लॉट आहे तो बिल्डिंग अतिक्रमण करून तिथं पण कंपाऊंड मारून ठेवलेला आहे। त्यामुळे हे दोन्ही 158 आणि 157 हे दोन्ही जॉईंट रोड असल्यामुळं रामनगर आणि अष्टविनायक नगरमधील नागरिकांना ही एक रोड मुकावा लागत आहे। त्यामुळे ह्याच्यानं प्रशासन काय कारवाई करते ते बघायचं आहे आम्हाला। मी नगरपालिका कमिशनरच्या नावानं 8 महिने झाला अर्ज देत आहे। परत नगर योजना अधिकारी ह्यांना पण 8 महिने झाला अर्ज देत आहे। लोकायुक्तमध्ये पण मी अर्ज घातलेला आहे। 14/3/2024 रोजी लोकायुक्त बेंगळूरमध्ये जाऊन स्वतः अर्ज घातलेला आहे मी, तरी पण अजून याचं काही रिप्लाय नाही आहे। ह्याचे फक्त आम्हाला खरेदी कशी झाली किंवा ह्याचं बिल्डिंग परमिशन कोण दिलं हे पूर्ण कागदपत्र आम्हाला दाखवपत्र आम्ही ह्या विषयी आम्ही इथं सोडणार नाही आहे। आम्ही गप्प पण बसणार नाही आहे। अधिकाऱ्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आलेली आहे? अधिकाऱ्याने माझा अर्जाबद्दल अजिबात विचार केलेला नाही आहे। त्यांनी फक्त घेतात, माझ्याकडे रिसिप्ट फक्त घेतलेला आहे। रिसिप्ट तसंच मी घेऊन ठेवलेला आहे। बाकीचं यात कोणी काही केलेलं नाही आहे।